गाईज गुड मॉर्निंग आय मीन गुड आफ्टरनून. तर आता वाजलेत 2 आणि मी आता आंघोळ केली. जसं तुम्हाला माहिती होतं काल आपला होता कॉल धोका धापलेली तिथे, तर कॉल तर वाजून झालेले आणि आता आपल्याला जायचं सेटअप आणायला तिकडेच धोका धापलेलीला. तिथून जायचं आपल्याला भोई सावळ्याला. आता बघू आपण पुढे काय होतं. आत्ता जस्ट मी आंघोळ करून आलो आणि आता आंघोळ करून झाली आहे. लगेच जायचं आहे मला गाडी घेऊन धोका धापलेलीला. आणि आपल्या ॲमेझॉनवरून आलेला एक पार्सल. तर पार्सल आपण नंतर बघू काय ते. आता आपल्याला खूप लेट झालं आहे, वाजले 2. आपल्याला जायचं संध्याकाळी हळदी वाजवायची पण आहे आणि पहिले जाऊन सेटअप घेऊन येऊ. तो एक काम झाल्यावरती आपण टेन्शन फ्री. त्यानंतर आपण फ्रेश होऊन चेंज वगैरे करू, डी सी मारून जाऊ एकदम मस्त देखील हळदींना आणि तिथे पण आपण हळदी घासवू. चला बघू पुढे. गाडी सोडायची ऑर्डर द्यावा. आता आपण चाललोय सामान पोहोचवायला. आधी आपल्याला सामान घ्यायचं आहे आणि ते आपल्याला सोडायचंय भोई सावऱ्याला. आणि आपल्यासोबत आहे आता दीप भाई. एवढं उन्हात गरम होतंय आणि आपला टेम्पोचा जो ड्रायव्हर होता तो आला नाहीये. तर आता आपला भाऊ आहे, आता आपला भाऊ गाडीच चालवतोय. आर्यन शेट कसे धोका धापीलीवरून आपण निघालोय आणि आता आपण चाललोय भोई सावऱ्याला. सामान भरून पूर्ण असे घामाघूम झालोय. आता आम्ही आलोय भोई सावऱ्याला. भोई सावऱ्याला आता आम्ही गाडी नाही, आमची ते एक छोटासा रस्ता आहे आणि तिथे आमची गाडी अटकली आहे आणि आपल्याला आज इथे वाजवायचं आहे. हा मंडप आहे इथे. आपण आता सेटअप ठेवून डायरेक्ट काढून झालंय सगळं आणि आता आपण चाललोय बदलापूरला. आणि आमच्या टायगरनी आय मीन आपला रोहित, तो कालचा ते जाडा त्यांनी आम्हाला सांगितलं की आपला ऑर्डर वाजवणं कन्फर्म नाही आहे, कारण त्यांचा जो घर आहे लग्नाचा त्या घरामध्ये जे बाबा आहेत ते सिरियस आहेत का ते आता माहिती नाही काय चाललं आहे. आम्हाला थोड्या वेळात समजेल, जास्त 5-6 वाजेपर्यंत समजेल आम्हाला वाजवायचं आहे की नाही. इथं नाही वाजवायचं तर हा व्लॉग टाकून काय फायदा तर नाही, बट तरी आपण बघू. टाकला तर टाकीन, नाहीतर इथे हेमंत शेठच्या दुकानावरती खायला नक्की भूक लागलेली. आणि आम्हाला मगाशी आला टायगरचा कॉल की रोहित थोरवेचा कॉल आलेला की वाजवायचं आहे की नाही. 50-50 नाही, 99% वाजवायचं नाही आहे. 1% चान्सेस आहेत आपण वाजवू शकतो. संध्याकाळी तिकडे बोलवलं आहे आणि इथून खाऊन घरी जाऊन चेंज वगैरे करून मस्त DC मारून आपण जाऊया हळदींना. चला बाय. मी ते हेमंतच्या दुकानावरती खायला बसलोच होतो की आम्हाला आला टायगरचा कॉल आणि टायगर बोलतोय की इथे वाजवायचं आहे घरून. आणि आता मी घाई करत चाललो आहे घरी जाऊन चेंज करणार आम्ही आणि चेंज करून डायरेक्ट जाणार आहेत आम्ही इकडे आता सावऱ्याला. आणि सावऱ्याच्या पोरांचा पण कॉल आलेला की जायचं आहे वाजवायला जायचं आहे. आता सगळी पोरं रेडी आहेत तिकडे पण. तिथे सेटअप लावून पद्धतशीर तिकडे पण आपल्याला गावात गाजवायचं आहे. पब्लिकला असं एकदम खुश करायचं जसं काल केलं होतं. आत्ता आलो आहे आंघोळ करून आणि आज मी दुसऱ्यांदा आंघोळ केली आहे कारण असं खूप एकदम घाणवालं गरम होत होतं. आणि आत्ता आपला विषय असा आहे की आपल्याला आता जायचं आहे भोई सावऱ्याला कॉल वाजवायला. हळदीचा कॉल आहे. जसं तुम्हाला माहिती आहे मी कालच्या आणि आजच्या व्लॉगमध्ये 100 टाईम बोललो असेल की आपल्याला इथं जायचं आहे तिथं जायचं आहे. तेच चालू आहे माझं व्लॉगमध्ये. मला समजत नाही मी काय बोलू. तर आता मी चेंज करतो. तर गाईज मी झालो आहे रेडी आणि हा आहे माझा आउटफिट. ब्लॅक जीन्स आणि हा शर्ट आहे नॉर्मलचा. तर आता मला येतो आहे रोशन घ्यायला. तो पण आंघोळ करायला गेला आहे. तो पण आता खूप टाईमपास करे. ठीक आहे. तर आम्ही आता चेंज वगैरे तर झालं आहे आमचं करून. आता मी जातो बिल्डिंग खाली 5 मिनिट. आता मी चाललो आहे भोई सावऱ्याला. आपलं रोशन आला घ्यायला मला. आता आम्ही पहिले जाऊ म्हाडा रोशनच्या घराच्या इथे आणि तिथे जाऊन आपली दुसरी पोरं येतील. दुसरी म्हणजे आपल्याच ग्रुपची सगळी पोरं भेटतील एका जागेवरती. तो आहे रोशनचा घर. तिथून आम्ही जाऊ डायरेक्ट भोई सावऱ्याला. चला चलो. आणि ही रोहित शेठची गाडी, टायगरची गाडी आहे ही. टायगर श्रॉफ आमचा. त्याची कुठली गाडी? होंडाची आहे CB. कॉल झाला कॅन्सल शेवटी. तसा बनवती लागली मागं आणि कॉल कॅन्सल झाला आहे. रोहित तोरेमुळे झाला. रोहित थोडं नाटक करतो. टायगरमुळे कॉल कॅन्सल झालेली आहे. आणि बदलापूरमध्ये एक बाहेरचा बीट्स आला आहे मुंबई साईडून. त्यांनी
बजेट तोडून ऑर्डर घेतली आहे 12,000. बघा हा त्यांची गाडी बिडी आहे इथे. आता बघू आपण काय विषय तिकडे. घे तर सही. किती गेले 24,000. सत्कार 24,000चा नारळ देतोय. दे. अरे गाईस आपल्याला टायगरने दिलाय धोका आणि मी घरी सांगून आलो होतो की मी चाललोय जेवायला घरून. जेवणार मी बाहेरच आहे आणि घरी मम्मी पप्पा गेले होते लग्नाला. इथे आता वाजलेत 11:51 झालेत आणि आम्ही चाललो आता शोरमा खायला. त्याच्यानंतर इथून आम्ही जाऊ भोई सावऱ्याला, कारण आम्हाला टायगरला तर भेटावं लागेलच. टायगरला भेटल्याशिवाय आपला दिवस जाणार नाही. टायगर मोठा माणूस आहे ना, त्यांनी ऑर्डर आणलेली आपल्यासाठी. तर आता आपण जाऊ टायगरकडे. टायगर डाऊट घेतला, टायगर रागवलाय. हां, टायगर डाऊट घेतला आम्ही. टायगर रागवलाय आमच्यावरती. तर जायचं टायगरला मनवायला घेतलंय हेमंतच्या दुकानावरनं. आणि आता आपण चाललोय वेस्टमध्ये बदलापूर गावात चाललोय आता आपण. ते जे काका ऑफ झाले ते रोहित, ते एकदम ते जवळचे नातेवाईक होते. आणि आम्ही मगाशी रोहितला कॉल केलेला, तर त्याचा आवाज एकदम असा दुःखात होता. दुःखात असा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला यांच्या फॅमिलीवरती. आणि तर आता बदलापूर गावात आहे का, महाराजांची अशी एक मस्त अशी मूर्ती आहे बदलापूर गावामध्ये. तर आम्हाला वाटलं रोहित रडत असेल, रोहित हसतो इथे. आनंद झालाय, रोहितला आलाय आनंद. आम्हाला रोहितचा जवळचा काका होता, तर वाटलं आता टायगर रडणार आहे. ए बाबा शिव्या काय देतोय तू व्हिडिओ मध्ये? काय हा इथं चालू आहेत भांडणं बिल्डिंग मध्ये. हळदी चालू होते आणि मयत झालेच भांडणं. तर काही आता आम्ही आलो जांभळ्यामध्ये कॉल बघायला. रुपेश वगैरे ते सगळे वावले तिथे. आपण जाऊन बघू काय विषय होते तिथे. मूड तर खराब आहे एकदम आमचा. आता बघू. तर गाईज आता आम्ही आहेत तिथे जांभळ या गावामध्ये. आणि आत्ता इथे आम्ही आलो आणि यांनी दिला आम्हाला वाजवायला. बट व्हिडिओ काढायला कोण नव्हतं म्हणून व्हिडिओ काढली नाही. जस्ट पॅकअप झाला आहे. आणि आत्ताचा टाईम बघा वाजत 1:39. आणि पूर्ण आता भिजलं आणि मूड खराब होता सगळ्या पोरांचा. ऑर्डर पण कॅन्सल झाली, काका ऑफ झाली, माझा पण एक पर्सनल रिझन होता. तर हे सगळं झालं आता इथं पॅकअप. आपण गाडी भेटली या गावातून आणि आपल्याला सोडतोय टायगर. हो टायगर काय जगू शेठ. टायगर आहे. टायगरने आम्हाला मागाशी धोका दिला माहितीये का? जाऊ दे. तर आता आपण निघालो इथून. सावरे बीचची ऑर्डर होती. सावरे बीचचा पण थोडासा वाजवला आणि किंवा नारायण ढाबा. हा आम्हाला टायगर नेणार नारायण धाब्याला. जगूने आवाज केलाय म्हणून 15,000 आहेत आमच्याकडे. 15,000 आहेत. अरे तू झोटे, त्याला झोट काय बोलतो? रोहित टायगर. सावरेचं रोहित छोरे. शिवाय नको देऊ. सामान तुझा पोच करा, घ्यायचं या ते घ्या, नाही तर नाही. आम्हाला उपकाराची गरज नाही कोणती, आम्ही स्वतः येऊ घेऊ. तर गाईज आता आपण आलो आहोत तिथे डीमार्टच्या इथे धाब्यावरती. आम्ही गेलो होतो बर्गर किंगला, पण बर्गर किंगला काय तिथे भेटलं नाही आम्हाला. आता आम्ही आलो धाब्यावरती. आता बघू इथे काय काय भेटते. भूक तर लागली. आता बघू आपण. चला जाऊ बाहेर. काय विषय होते आता मला समजलं. धाब्याचं नाव रावच्या भावचा धाबा आहे. आणि हा आहे कार्मेल स्कूलच्या इथे. आमच्या स्कूलच्या थोडा पुढे डीमार्ट तिथे स्कूल ते हा धाबा आहे. बघू आपण. शोधतोय घाबरलो ना भाई. फोन नाही बोलत नाही. आई शपथ नाही. काय झालं खेच रे. का पण नाही बाहेर गाडी काय लावलंय.
आता आम्ही हॉटेलवरती गेलो होतो धाब्यावरती, पण इथे झाली भांडणं जरा कोकणामध्ये, पर्सनल विषय होता. आणि आत्ता वाजलेत 2:30 आणि आता आम्ही आलो CNG भरायला, इथे गॅस भरायला आलो गाडीमध्ये. ती गाडी फुल करायला थांबली, आता ती कधी होते बघू. आणि इथून डायरेक्ट आम्ही जाऊ घरी. आता जेवायची तर इच्छा नाही आहे, मूड सगळा असा खराब झाला आहे. बघू आपण पुढे घरी जाऊन काय होतं. रोहित शेठ, चला गुड नाईट. शिव्या बिव्या देऊ नको रे. बरोबर आहे. चला गुड नाईट. गुड मॉर्निंग. 4 वाजले. तर चला, हे लोक गेलेत आणि आता वाजले 4. घरी जायला वाजले 4. आता सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला. मला लवकर उठायचं आहे. आता बघू किती वाजता उठतोय मी. चलो, आता असा विषय आहे की आज व्लॉगमध्ये काय जास्त टाकलं तर नाही, टाकताच आलं नाही, मूड खराब होता. बाकीचं आपण घरी जाऊन बोलू. आता मी जातो घरी, खूप लेट झालं आहे मला. तर चलो. गाईज, आत्ता वाजले 4 संध्याकाळचे. मी आत्ता जस्ट उठले आणि रात्री लेट आलो होतो घरी. आणि माझा एक पर्सनल इश्यू होता की माझा मूड खराब होता त्या एका टॉपिकमुळे. तर मी आज अख्खा दिवस झोपून काढला. आणि जसं की तुम्ही काल बघितला, कालचा कॉल आमचा कॅन्सल झाला, तर आजचा पण कॉल कॅन्सलच असणार आहे. लग्नाचा कॉल होता आज, तो पण कॉल कॅन्सल झाला. आता आपला नेक्स्ट कॉल जेव्हा पण असेल तेव्हा ब्लॉग येईलच. तर हे सगळं काय जे काही झालं त्याच्यामुळे आज वाढून पण सगळ्या पोरांचा मूड ऑफ आहे. आणि आता बघू आपण नेक्स्ट कॉल कधी येतो आहे. नेक्स्ट कॉलला आपला ब्लॉग येईलच. पण तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चलो, गुड बाय.